पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातली बातमी। शिवसेनेला मुंबई मनपामध्ये 80 पेक्षा जास्त जागा नाहीत। भाजपा 140 जागा लढणार, 7 जागा घटक पक्षांना मिळणार। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात खात्रीलायक माहिती फक्त जय महाराष्ट्रावर तुम्ही बघताय। कशा पद्धतीने हा फॉर्म्युला असेल त्या संदर्भातली ही बातमी आहे। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातली ही खात्रीलायक माहिती जय महाराष्ट्राच्या हाती आलेली आहे। शिवसेनेला मुंबई मनपामध्ये 80 पेक्षा जास्त जागा नाहीत अशी अपडेट समजते। प्रतिनिधी महेंद्र जोयल या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। महेंद्र, नक्कीच रिद्धी, आताच आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीकडे शिंदेच्या शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जे ते 100 पेक्षा जास्त जागांची मागणी केली होती। मात्र भारतीय जनता पार्टीची आज जी बैठक होती त्या बैठकीत शिंदेंना 80 पेक्षा जास्त जागा देण्यास जे ते भारतीय जनता पार्टीकडून जो तो ठाम नकार दिसतोय। कारण भारतीय जनता पार्टी जे ते आज बैठकीत ह्या निर्णय झालेला आणि त्या बैठकीत जे ती माहिती मिळते की शिंदेंना 80 पेक्षा जास्त जागा भाजप देण्यास नकार देतोय। महेंद्र, पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात आपण बघतोय की भाजपकडेच जास्त जागा आहेत। इथे सुद्धा आता भाजपच मोठा भाऊ होताना दिसतोय। या जे काही जागा वाटपासंदर्भातला आकडा एकंदरीत आपल्या हाती येतोय, काय नेमके त्याचे परिणाम बघायला मिळू शकतात? एकंदरीत एकूण 150 जागांवरती जे ते महायुतीमध्ये एकमत झालं होतं। मात्र शिंदे शिवसेना ती जास्त जागांची मागणी करत होती आणि आज भारतीय जनता पार्टीची जी बैठक झाली होती त्या बैठकीत हा निर्णय जो तो झालाय। त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून शिंदेंना जे ते जास्त जागा मिळणार नाही आणि ज्या जागा शिंदेकडे आहेत त्या ज्या जागा उरलेल्या जागांचा काही तिढा आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जे ते ठाकरेंच्या विरोधातले ठाकरेंचे जे उमेदवार असतील त्या विरोधात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे असे दोन्ही ते एकत्र लढणार आहेत। त्यामुळे ठाकरे बंधूंना याचा फायदा होऊ नये आणि महायुतीतल्या जास्तीत जास्त जागा निवडून घ्याव्या जे ती माहिती मिळते। जी महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।